आता आपण जाणार आहे दुसऱ्या गेमवर. आपण टीडीएम करू एनिमी झेड. तर आता आम्ही खेळणार आहे रिअल लाईफ पबजी. तर मित्रांनो एक नंबर मजा आलेली आहे आणि आता आपण चाललोय दुसरा गेम खेळायला. खूप दिवसांपासून चाललं होतं गोकाटला जायचं आणि ऑनलाईन तर तुम्ही विश्वास ठेवूच नका. ऑनलाईन खूप काही गोष्टी होत्या, त्यात 3 गेम्स होते आणि त्याचे चार्जेस पण वेगवेगळे होते. पण इथं आल्यानंतर फक्त गो कार्टिंग आहे आणि त्यात पण 2च ऑप्शन्स आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर. आता आपण गेलो होतो रिपब्लिक ऑफ कार्टिंगला. जाऊन आल्यानंतर आपण आलेलो आता झोंकर्स ॲडव्हेंचर पार्कमध्ये आणि इथं आपण एकच गेम खेळणार आहे. पण इथं भरपूर गेम आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला खेळायचं आहे पेंटबॉल म्हणजे पबजी अरेना. इथे गोकार्ट आहे आणि बाकी गेम्स ह्याच्या मागे. आता आपण पुढे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. आणि आपली गाडी काहीच विषय नाही. आणि हे तुम्ही बघा हे गेम्स आहे आणि तिकडे वाटतं पबजी अरेना आहे. आपण तेच करायला आलेलो आहे. तर बघा आता मजा येऊन आपण मजा घेऊ. हां हे बघ इथं जायचं आपल्याला. काय पतंजली हे हां अच्छा पेंटबॉल पेंटबॉल टार्गेट. अरे इथंच असेल ना तिकीट. अरे 3 गोळ्यात तुमचा कार्यक्रम होणार. चला भेटू दे. एकेकाचे डायरेक्ट हेडशॉट फोडतो. हा 3 गोळ्यात 3 जणांचा कार्यक्रम उरकून बाकीच्या गोळ्या परत देऊन पैसे वापस घेणार मी. सो गाईज आता आपण आलोय झोंकर्स ॲडव्हेंचर पार्क आणि इथे तुम्ही बघू शकता एवढे गेम्स आहेत. म्हणजे त्या बॅनरवर तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला करायचं आहे पबजी अरेना. की का मजे आमचा माणूस गेला बिल करायला. बिल करून आल्यानंतर काय मजा घेऊ, जीवनाचा आनंद लुटू. एकदा खूप दिवसानंतर आला माणूस आला. तर मित्रांनो हे दिसतंय का पेंटबॉल टार्गेट. लांबून मी पतंजली वाचलो होतो. मला वाटलं लाकडाच्या गोळ्या निघतील का काय गावात. कुछ भी वेलकम टू नाशिक फर्स्ट एवर लाईफ साईज पबजी अरेना. मला वाटलं मोठा असणार आहे. ठीक आहे पण काय हरकत नाही. अरे बरं आलो आपण अशा टायमाला आलेलो आहे. म्हणून आम्ही ना मंगळवारी आलो ॲक्च्युली. काहीच गर्दी नाही भेटली पाहिजे. तर मित्रांनो हे दादा आपल्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि पूर्ण माहिती देत आहे. दादांसाठी फुल इज्जत. प्रोटेक्शन हेल्मेट असेल. ओके ठीक आहे. नंतर ड्रेस असेल. ठीक आहे. ओके पॅडिंग असेल. चालते. इतनी खुशी. पहिल्या 3 गोळ्या त्यांचा कार्यक्रम वाजवतो बरं का दादा मी. तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो? लवणे भोजन. चला बिगारी कामगार आलेले आहेत. गावात मित्रांनो कसा दिसतोय. आता ब्लॅक टीम आपली ब्लॅक टीम आहे आणि रेड टीम तुम्ही बघू शकता. मजा घेऊ. तेव्हा हे बघा तुम्ही मॅप कसा आहे खतरनाक. इथं बगी बंद पडलेल्या आहेत. अजून काहीतरी विषय बाकी आहे. फक्त होल्ड करायचे, ट्रिगर दाबायचं नाही. ठीक आहे. नको रे हो लागल. जेव्हा स्टार्ट होणार त्यावरती उचलायची. आता काहीच करायचं नाहीये. ओके इथल्या नेक्स्ट तर लास्ट मी. ओहो गावात पुढे यायचंय तुम्हाला इकडे यायचं. ठीक आहे. करायची असेल एक्सचेंज व्हायचंय तुम्हाला प्रत्येकाला. ठीक आहे. रेड टीम मध्ये ब्लॅक टीम मध्ये. ठीक आहे. घर वरती शूट नाही करायचे, बाजूला घर पण आहेत. ठीक आहे. ओके त्यामुळे तुम्हाला रूल्स पाळायचे. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो हे मॅप बघा शकता तुम्ही. खतरनाक मॅप आहे.
ठिकाण. हा एक नंबर मजा आलेली, काहीच विषय नाही. आणि आज आपण पबजी वाला डान्स करणार आहे या ठिकाणी. एकच नंबर मजा आलेली, काहीच विषय नाही मित्रांनो. आता आपण बघू पुढं काय प्लॅन होईल काय नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आता आम्ही फटाफट आवरतो, चला. ते तिथे गनलाच इंडिकेटर पाहिजे की तुमच्या एवढा गोळ्या उरलाय. तुम्ही 8 जोड मारा सुटाल बरोबर आहे. ते पण मारू शकतो ना. इतने मुझे मोगार मज्जा आलेली आहे. आता आम्ही 2 गेम खेळलो आणि ॲक्च्युली आम्ही ते 2 गेम खेळण्यासाठीच आलो होतो, पण ठीक आहे ते लवकरात लवकर संपले याचं थोडंसं दुःख आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपण हा ॲडव्हेंचर पार्क थोडा फिरू, बघू एखादा गेमचा आवडला तर नेक्स्ट टाईम येऊ. आता आपल्याला जायचं सनसेट बघायला गंगापूर डॅमवर, तर जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला, तर चला. तर मित्रांनो हेवा हे खूप भारी वाटतंय आणि याचा ट्रॅक पण तुम्ही बघा कसा खतरनाक आहे, ओबड धाबड. नेक्स्ट टाइम याच्यावर करू भावांनो. हेवा ही गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायला भेटली ना, अरा बाप करून टाकू. अबे साले. आणि इकडचा गोकाट बघा. तर मित्रांनो लॉगरचा ॲक्सिडेंट झालेला आहे या ठिकाणी. तर मित्रांनो आता पुढचा प्लॅन आपला असा आहे, आता आपण चाललो आहे सनसेटसाठी गंगापूर डॅमवर आणि तिथे जाऊन पण आणखीन मजा घेऊ. ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर बघा ब्लॉग, काय विषय नाही, चला. अरे बरोबर आहे, पण आता मी पण नवीन आहे ना भाई, मला कसं काय आयडिया. मला जर आधी आता नेक्स्ट टाइम मी आल्यानंतर त्यांच्याकडनं कशा ऑफर मागल. तर मित्रांनो हे झॉंकर्स पार्कचे मालक आत्ता आपल्याला भेटले आणि ब्लॉग बनल्यानंतर लिंक वगैरे टाका असं काहीतरी बोलले. तर त्यांच्याकडनं ऑफर्स वगैरे मागायला पाहिजे होतं. इच्छा गावात राहून गेलं. नेक्स्ट टाइम येऊ, हा ब्लॉग तुम्ही बघाल दादा. ऑफर वगैरे द्या नेक्स्ट टाइम. क्या रे भिक मंगिया, क्या देख रहा है? हाँ हलवा है क्या? दिहाड़ी लगा जा, दिहाड़ी लगा. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं, आता आम्ही 2 ॲडव्हेंचर पार्कला आलो. आपल्याला 2च गोष्टी करायच्या होत्या, गो कार्टिंग आणि पबजी अरेना. तर आता आपण रिपब्लिक ऑफ कार्टिंग या ठिकाणी आपण गो कार्ट केलं आणि झॉंकर्स पार्कला आपण केलं आहे पबजी अरेना. काहीच विषय नाही, दोन्ही ठिकाणी मजा आलेली आहे. तर बस एवढंच बोलायचं होतं. बस चला आता आपल्याला खूप फिरायचं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सोबत आहे एवढं फिरल्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सोबत आहे सनी द मोरे, प्रथमेश द पंडित आणि विशाल द डेंटिस्ट. बाकी तुम्ही मला ओळखताच, काहीच विषय नाही. आता आपला रिअल ॲडव्हेंचर होणार आहे आणि ते तुम्हाला आता ब्लॉगमध्ये दिसेल. आता आपल्या या ॲडव्हेंचर बाईकचा खरा उपयोग होणार आहे. आता आपण करणार आहे थोडी ऑफ रोडिंग. चला तुम्हाला दाखवतो. फायनली आपण पोहोचलेलो आहे गंगापूर डॅमवर. अरे वा, गंगापूर डॅम दिसतोय. आता इथं आपण थोडी मजा घेऊ आणि सनसेटपर्यंत इथंच थांबू. ऑफ रोड ए ए ए ए ए ए फायनली आपण आलेलो आपल्या लास्ट डेस्टिनेशनवर म्हणजे गंगापूर डॅमवर. एक नंबर मजा आहे. आता आपण 2 ठिकाणी फिरलो, त्यापेक्षाही जास्त मजा आलेली. आपण मजा घेणार आहे. अभी ये अपनी टेरिटरी है, यहाँ पे किसी की भी नहीं चलेगी, बस अपनी चलेगी. क्या तिथे गेलो होतो, तिथे सारखे फोटो काढायला मध्ये मध्ये घुसू राहिल्या. इच्छा गावात चला एकदम मोठे मोठे गार किरे गंमत मध्ये.
सो गाईज आता आपण निघतोय घरी. मजा आली. परत असा प्लॅन होईल. आय होप सो. शुअर शुअर. हां. आणि आता सनसेट होतोय. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉग. नाही थांब रे, सनसेट बाकी आईच्या गावात काय रे तुमचं आई एवढी काय झाली काय. चला तर तुम्हाला सनसेट दाखवतो.